राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. कुंडली कवरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरु जोग महाराज की जय. होय होय वारकरी, पाहे पाहे रे पंढरी, काय करावी साधने, फळ अवघेची येणे. अभिमान नुरे, ओढ अवघेची पुरे, तुका म्हणे डोळा, विठो बैसला सावळा. काय करावी साधने, फळ अवघेची येणे. भगवान श्री पंढरीश पांडुरंग परमात्मा, कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती विश्व माऊली ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु श्री तुकाराम महाराज आणि सर्व संत मांद्याळी, सर्व संतांच्या असीम अपार आणि अपूर्व अशा कृपानुग्रहामुळे आज आपण या ठिकाणी या गुगल मीटच्या माध्यमातून हा जो प्रवचनाचा योग आहे, आपले आदरणीय हरिभक्तीपरायण आंबेकर महाराज यांच्या प्रयत्नातून संकल्पातून गेल्या अनेक दिवस आपण जगद्गुरु श्री तुकोबरायांच्या गाथ्यातील एका अभंगावर रोज प्रवचन सेवा होत आहे. आणि खूप सुंदर असा हा उपक्रम आहे. म्हणजे आपण जर ठरवलं तर आपण घरी बसून सुद्धा आनंद घेऊ शकतो. परिस्थिती आपल्या हातामध्ये नाही, पण आपली मनस्थिती मात्र आपल्या हातामध्ये आहे, कशी ठेवायची. आणि परिस्थिती कधी कोणती काय निर्माण होईल त्या सांगता येत नाही, पण आहे त्या परिस्थितीचा आपण फायदा करून घेतला पाहिजे, लाभ करून घेतला पाहिजे. आणि म्हणून वास्तविक पाहता हा वारीचा कालावधी आहे आणि आपण सर्वजण वारीला जात असतो. परंतु काही प्रतिबंध असल्यामुळे गेल्या 2 वर्षापासून या महामारीमुळे, रोगराईमुळे आपल्याला सर्वांना जाता येत नाहीये. पण तरी सुद्धा भगवंताचं चिंतन आपण घरी बसून करू शकतो, तो आनंद घेऊ शकतो. याच्याकरता म्हणून असे सर्वच ठिकाणी उपक्रम सुरू आहेत. आपला ज्ञानेश्वरीचा उपक्रम सुरू आहे. अनेक लोकांचे गाठ्यावरची प्रवचन आहेत. कोणाची कीर्तनं चालू आहेत. आता मंदिरामध्ये सुद्धा ऑनलाईन कीर्तन सुरू आहे. हा खूप चांगला उपक्रम आहे. अधिक प्रस्तावना न करता मुद्दाम महाराजांना मी म्हटलं की कारण हा वारीचा कालावधी असल्यामुळे वारीचं काही चिंतन व्हावं. नाही आपल्याला पायी वारीला जाता जरी आलं तरी सुद्धा मानसिक वारी या चिंतनाच्या निमित्ताने आपल्याला घडावी, म्हणून आपण हा वारीचा अभंग घेतलेला आहे. अभंग जवळजवळ सगळ्यांच्या परिचित आहे. 4 चरणाचा अभंग आहे. तुकाराम महाराज या अभंगातून वारीच्या साधनाचं वर्णन करतात. तुकाराम महाराज म्हणतात, होय होय वारकरी, पाहे पाहे रे पंढरी. तू वारकरी हो आणि पंढरपूर पहा. काय करावी साधने, फळ अवघेची येणे. बाकीच्या साधनाचं काय करायचंय? तुला सगळं फळ या वारीच्या साधनाने प्राप्त होणार आहे. कोणतं फळ प्राप्त होणार आहे? तर तुकाराम महाराज म्हणतात, अभिमान नुरे, ओढ अवघेची पुरे. तू जर वारकरी होऊन पंढरपूरला गेला तर तुझा अभिमान नष्ट होईल आणि तुझ्या सगळ्या इच्छा पूर्ण होतील. ठीक आहे, असं कसं काय होईल? काय आहे तिथे पंढरपूरमध्ये? तर तुका म्हणे डोळा विठो बैसला सावळा. तिथे भगवान परमात्मा आहे, तो सावळा आहे. आणि तो एकदा का तू पाहिला, तुझ्या डोळ्यात बसला, या सगळ्या आपल्या जीवनामध्ये घडतील, तू आनंदी होशील. असा एक संक्षिप्त सरळ सरळ अर्थ आहे. आता आपल्याला थोडंसं विस्ताराने याच्यावर चिंतन करायचंय. तुकाराम महाराज या अभंगातून वारकरी होऊन पंढरपूर पाहण्याचा उपदेश करतात, म्हणजे वारीचा उपदेश करतात. आपण जर तुकाराम महाराजांचं जीवनचरित्र पाहिलं तर तुकाराम महाराजांनी काही ठराविक साधना आपल्या जीवनामध्ये केलेली आहे असं दिसून येतं. तुकाराम महाराज या वारीच्या साधनाविषयी सांगत असताना वारीविषयी, एकादशी व्रताविषयी आणि नामस्मरणाविषयी वारंवार बोलतात. तुकाराम महाराजांचे असे अनेक अभंग आहेत की त्याच्यामध्ये तुकाराम महाराजांनी या वारीच्या साधनेचा उल्लेख त्यांच्या ग्रंथामध्ये केलेला आहे. एक दोन अभंग सांगतो. तुकाराम महाराज भगवान परमात्म्याला सांगतात, माझ्या वडिलांची मिराशी गा देवा, तुझी चरण सेवा पांडुरंगा.
उपवास पारणे राखिला दारवंटा, केला भोगवटा आम्हाला. हे तुकोबाराय कदाचित देवासमोर उभे राहिलेले आहेत. असाच काहीतरी प्रतिबंध तुकाराम महाराजांना आलेला असावा. तुकाराम महाराज दरवर्षी पंढरपूरला जायचे. गेल्यानंतर भगवान परमात्म्याची सेवा करायचे, नामस्मरण म्हणा, कीर्तन म्हणा, चिंतन म्हणा. परंतु तुकोबारायांना सेवा घडलेली नसावी. कारण आपण आताच बोलल्याप्रमाणे कधी परिस्थिती काय होईल काय सांगता येत नाही. काही प्रतिबंध निर्माण होतात, बाहेरचे प्रतिबंध असतात, आपल्या शरीराचे प्रतिबंध असतात. कधी मनुष्य आजारी पडतो, आपल्याला जे करायचंय ते नाही घडत. तर तुकाराम महाराजांची सुद्धा एकदा वारी चुकली होती, म्हणजे नाहीच जाता आलं वारीला. तर तुकाराम महाराजांनी आपल्याला वारीला जाता आलं नाही म्हणून देवाला पत्र पाठवलं वारकऱ्यांच्याकडून. त्याला पत्रिकेचे अभंग म्हणतात. म्हणजे जवळजवळ 60 अभंग आहेत की बाबा का मला कसं काय अंतर आहे. आणि ते तुकाराम महाराज म्हणतात आमचंच काहीतरी चुकलं असेल म्हणून तुम्ही देवा आम्हाला सेवा घडू दिली नाही, कारण ही सगळी सृष्टी तुमच्याच हातात आहे. तसं तुकाराम महाराज देवाला म्हणतात माझ्या वडिलाची मिराशी गा देवा. तेव्हा हे मी काय आत्ता वारी सुरू केली असं नाही, वाडवडिलांच्या पासून. तर वडील शब्दाचा अर्थ एक म्हणजे मांस वंशाचे वडील, एक विद्या वंशाचे वडील. मांस वंशाचे वडील म्हणजे विश्वंभर बाबा, 8वी पिढी. तेव्हापासून वारी चालू तुकाराम महाराजांच्या घरामध्ये. तेव्हापासून सगळे लोक करतात वारी. सहज वडला होती सेवा म्हणून पूजितो या देव. बर, विद्यावंशाचा विचार केला तर प्रल्हाद, नारद, पराशर, पुंडरीक, व्यासांबर, शुक, शौनक, भीष्म, दालबन हे सगळे वडील आहेत आपले. त्यांनी देवा तुझी सेवा केलेली आहे. आणि मिराशी शब्दाचा अर्थ आहे हक्काची. माझ्या वडिलाची मिराशी गा देवा, आमच्या वाडवडिलांची हक्काची जमीन आहे तुझी सेवा, तुझी चरण सेवा पांडुरंग. आणि आता माझ्याकडून घडत नाही, मला तू सेवा करू देत नाहीस, याचा अर्थ देवा हे योग्य नाही. कारण आमच्या वाडवडिलांनी खूप कष्ट करून ही सेवा टिकून ठेवली. आणि आता जर समजा मला सेवा घडली नाही, मी जर वारीला आलो नाही, वंश परंपरा दास मी अंकित, तुका मोकलिता लाज कोणा. म्हणजे लाज तुला आहे त्याची, लोक तुम्हाला हसतील. बघा, जन्मभर वारी केली, देवाचे मोठे सेवक आणि देव करतो मग तुम्ही एवढा शक्तिवान, आणि आता यांना वारी घडली नाही, तुम्हाला लाज आहे त्याची. त्यामुळे मी तुम्हाला सांगतोय आमच्याकडून सेवा घडू द्या. म्हणजे वारीच्या साधनाविषयी एकनिष्ठता. आणखीन काय अभंग आहेत. पंढरीची वारी आहे माझे घरी, आणि कन करी तीर्थव्रत. मी दुसरं काय करणार नाही, पंढरीची वारी माझ्या घरामध्ये आहे, आणि मला आता दुसऱ्या कुठल्याच. आणि कन करी तीर्थव्रत, व्रत एकादशी करीन उपवासी, गायन हरनिशे मुखी नाम विठोबाचे, गायन मी वाचे बीज कल्पांतीचे तुका. म्हणजे पंढरपूरच्या वारीबद्दल एकनिष्ठता ही साधना महाराजांनी आपल्या जीवनामध्ये केली आहे. पण पंढरपूरची वारी जवळ आली की महाराजांची अवस्था काय होत असेल त्याचे अभंग आहे. कोणते अभंग आहे. संपदा सोहळा नावडे मनाला, करीते टकळा पंढरीचा, जावे पंढरीशी का कधी एकादशी आषाढी, आवडे मनाशी, जावे पंढरीची आवडे मनाशी, कधी एकादशी आषाढी. तळमळ लागते महाराज. करीते टकळा पंढरीचा, म्हणजे सारखा कधी एकादशी, कधी एकादशी, कधी मी वारीला जाईल, अशी त्यांची अवस्था व्हायची वारी जवळ आल्याने. म्हणजे वारी हे आवडीचं साधन, याच्याकरता आपण बोलतोय. पुन्हा आणखीन काय अभंग. होईन भिकारी पंढरीचा वारी, कदाचित मी भिकारी झालो तर चालेल, पण मी पंढरीचा वारी. आणि वारीची साधना महाराजांनी आपल्या जीवनात केली, नामस्मरणाची साधना केली, आणि भगवंतांचा साक्षात्कार झाला. महाराजांनी ते उल्लेख केलेला आहे. म्हणजे अशी स्थिती, साक्षात्कार म्हणजे काय की अशी स्थिती महाराजांना प्राप्त झाली की महाराजांच्या जीवनामध्ये सुद्धा अनेक दुःखाचे प्रसंग आले, पण त्या दुःखाच्या प्रसंगामध्ये महाराज एकदम आनंदी. किती दुःखाचे प्रसंग आले त्याचं वर्णन त्यांनी स्वतःच केले. दुष्काळी आटला द्रव्य नेला मान, श्री अन्न करता मेली. सगळं दुष्काळ पडला, श्री गेली, अन्न करता सगळं फार सगळीकडे दुःखच दुःख. पण महाराजांना जर कोणी विचारलं महाराज तुमचं कसं काय चाललंय, महाराज म्हणायचे सर्व सुखले आलो सर्व अलंकार, मी आनंदी आहे. लोक पाहायचे सगळे लोक दुःखी आहेत आणि महाराज मात्र आनंदी आहे. काही श्रीमद भगवद्गीतेमध्ये योगी कोणाला म्हणतात याचं वर्णन आलेलं. योगी कोण. तुमच्या आमच्या
योगाच्या संबंधाने किंवा योग्याच्या संबंधाने कल्पना वेगवेगळ्या आहेत. काही काही लोकांना वाटतं जंगलात जाऊन बसला तो योगी, डोळे झाकून बसला तो योगी, काही खातच नाही पितच नाही तो योगी, हे सुद्धा आहेत. परंतु हे हठयोगातल्या संकल्पना आहेत. गीतेमध्ये जो योग सांगितलेला आहे, समत्वम योग उच्चते, सम राहणं, सुखात आणि दुःखात जो समान राहतो तो योग, तो योगी सांगितले. म्हणजे त्याच्यासाठी एक श्लोक आहे, तम विद्या दुःख संयोगम योगम योग संज्ञितम. भगवान म्हणतात योग कशाला म्हणायचं? दुःखाचा वियोग आहे त्याला योगी नाही म्हणत, दुःखाचा संयोग आहे. आणि दुःखाचा संयोग असताना ज्याच्या ठिकाणी दुःखाचा वियोग आहे तो योग. कळलं का नाही? कळलं? काय कळलं? म्हणजे दुःख आलंच नाही आणि आनंदी आहे तो योगी. भरपूर दुःख आलेलं आहे, भरपूर विक्षेप आलेला आहे, बाहेर सगळे दुःखाचे डोंगर पेटलेले आहेत. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात मेरूपासून थोरे, पुढे काय, देह दुःखाचे डोंगरे दाटी जो परी भारी चित्त न. दुःखाचे डोंगर डोंगर पेटलेले आहेत, सगळं विक्षेपच आहे. घरात विक्षेप आहे, बाहेर विक्षेप आहे. आणि असं असताना सुद्धा एखादा म्हणत असेल नाही मी आनंदी आहे. का? हा विक्षेप जो आहे हा बाहेरचा आहे, शरीराचा आहे, मनाचा आहे. मी शरीर मन बुद्धी हे काही नाही, याला जाणणारा मी आत्मा आहे आणि तो आनंद रूप आहे आणि ते माझं खरं स्वरूप आहे. हे ज्याला पचलंय, ऐकलंय नाही, सांगितलंय नाही, हे ज्यांनी पचवलंय. तुकाराम महाराजांच्या जीवनात जेवढी दुःख आली तेवढी जर आपल्या जीवनामध्ये आली तर कदाचित आपण परमार्थ सोडून देऊ. म्हणजे त्यांनी करून दाखवलं ना. पहा, म्हणजे आता एक चरित्र छोटस पाहिलं जर आपण, ते म्हणजे तुकाराम महाराजांच्यावर विनाकारण काही लोकांनी त्रास देणारे असतातच, सज्जन माणसाला जास्त त्रास देणारे असतात. काही लोकांनी तुकाराम महाराजांची धिंड काढली गावात, गाढवावर बसवलं, तोंडाला काळं फासलं आणि गावातून ह्या गल्लीतून त्या गल्लीतून फिरवायचं. आता ते जिजाबाई होते त्या फार रागीत होत्या. त्यांना कळालं, आल्या सगळं पदर वगैरे आवरून, ज्याने धिंड काढली त्याच्याकडे बघते चाल. महाराजांना म्हटले कोणी तुम्हाला हे त्रास देते ते मला सांगा. महाराज म्हटले आता शेवटची गल्ली राहिली तेवढी होऊ दे, जाऊ दे म्हणू दे, काय नको बोल. आता हे आपण सांगायला सोपं वाटतंय, पण आपल्याला जर कोणी काही बोललं तर आपल्याला रात्र झोप लागत नाही. आपण सांगतो सगळं, याचा अर्थ काय आहे? हिसाब बराबर आहे लेकिन चौकरा डुबता आहे. म्हणजे म्हणजे फक्त हिशोब आपला वाणीतच राहिलेला आहे. पण येईल, लगेच स्थिती प्राप्त होत नसते. त्याच्यासाठी साधना करावी लागते, काय भगवंताचा साक्षात्कार व्हावा लागतो आणि संतांची कृपा व्हावी लागते. म्हणून मोठे मोठे आता महाराजांचं जर जीवन पाहिलं, किती विक्षेपाचं जीवन, किती लोकांनी त्रास दिला. गुलाबराव महाराज अंध जीवन, पण अशाही परिस्थितीमध्ये महाराज स्थिर आहे. उलट ते सुद्धा आपल्यावर एक भगवंताची कृपा आहे. ते आपल्या जीवनात घडलं म्हणून तर आपण अंतर्मुख झालो, आपण नामस्मरण करू लागलो, चिंतन करू लागलो असं वाटतं. आता ह्या कोरोनाच्या काळामध्ये शेजारी पेशंट एखादा आहे असं कळत, आता तरी थोडीशी भीती कमी झाली लोकांची. पूर्वी असं होतं, मागे आमच्या मागच्या गलीत खोकाळी मनुष्य लागला तर मला ताप यायचं. सुरुवातीला खूप असं व्हायचं ना. मग विचार केला, नेमकं मग आपलं काय चाललंय. आपल्याला थोडस जर एखादा पेशंट असेल तर आपल्याला भीती वाटते. याचा अर्थ आपलं हे प्रकृती तशी आहे का आपलं काहीतरी चुकतंय, याचा आपण अंतर्मुख होऊन विचार केला पाहिजे. आणि मग संतांचं वचन तर आहे, परमार्थ जो करतो त्याला दुःख आधारित तो दुःखी होत नाही. त्यांचं वचन खोटं नाही, त्याचा अर्थ आपण कुठेतरी कमी पडतो असा विचार केला पाहिजे. तुकाराम महाराजांनी अंतर्मुख होऊन विचार केला, मला दुःख का होते, कोण मला दुःख देते, बाहेरचं देते का माझं मन देते, की नेमकं दुःख आहे की नाही. कशा करता मी सांगितलं, वारीचं साधन महाराजांनी केलेलं होतं आणि त्या वारीच्या साधनाने ही स्थिती प्राप्त केलेली होती. म्हणून काही लोक म्हणायला लागले तुकाराम महाराज अहो आम्हाला सुद्धा सांगा, म्हणजे आम्ही सुद्धा ते साधन करू. आम्ही खूप साधना केली पण आम्हाला अशी काही अवस्था प्राप्त झालेली नाही तुमच्या झाली, आम्ही काय केलं पाहिजे. त्यांना उपदेश करतात महाराज. काय उपदेश करता? अभंगाचं पहिलं चरण काय आहे? होय होय वारकरी पाहे पाहे रे पंढरी. वारकरी हो आणि पंढरपूर पहा. दोन वेळा शब्द वापरलाय, होय होय. निश्चित म्हणजे निश्चितपणे सांगण्याकरता द्विरुक्ती केली. अरे तू वारकरी हो, वारकरी हो आणि पंढरपूर पहा. आता वारकरी व्हायचं म्हणजे नेमकं काय करायचं? घरदार सोडून द्यायचं, भरपूर माळा घालायच्या, भरपूर गंध लावायचा,
आणि देवळातच जाऊन बसायचं, वारकरी होण्याचा अर्थ आहे. वारकरी होणं म्हणजे नेमकं काय? आणि वारकरी होऊन पंढरपूर पाहायला सांगतात. पंढरपूरमध्ये असं काय आहे? आणि पंढरपूर आम्ही वारकरी होऊन पाहिलं तर आम्हाला काय फल मिळेल? 3 मुद्द्याचा विचार करायचा. कोणत्या कोणत्या? वारकरी होणं म्हणजे काय? वारकरी होऊन पंढरपूरच का पाहायचं? वारकरी होणंच का पंढरपूर पाहायचं? पंढरपूरमध्ये असं काय आहे? आणि वारकरी होऊन आम्ही जर पंढरपूर पाहिलं तर आम्हाला काय लाभ होईल? 3-4 मुद्द्याचा विचार करायचा. पहिला मुद्दा काय आहे? काय पहिला मुद्दा आहे? वारकरी व्हायचं म्हणजे काय करायचं? कशाला म्हणतात वारकरी? तर वारकरी हा शब्द जो आहे तो वारी करी याच्यावरून तयार झाले. वारी करणारा जो आहे तो वारकरी. आता वारी तरी काय? वारी म्हणजे काय? तर त्या नारद पंचरात्रागमामध्ये पंचांग साधना सांगितलेली आहे. देवाची साधना उपासना करताना 5 प्रकारे करायची, 5 अंगाने करायची. त्याच्यामध्ये आहे अभिगमन, उपादान, विद्या, स्वाध्याय आणि योग. पहिली साधना आहे अभिगमन. अभिगमन म्हणजे काय? आपली जी इष्ट देवता असेल त्या देवतेच्या दर्शनाकरता काया वाचा मनाने वारंवार जाणे, अभिगमन. उपादान, तिथे गेल्यानंतर पूजा द्रव्याचा स्वीकार करणं, तिथे गेल्यानंतर पूजा करणं, इच्छा. नंतर स्वाध्याय करणं, नामस्मरण चिंतन त्या देवाची स्तुती करणं. आणि योग म्हणजे ध्यान करणं. याच्यातली पहिली जी साधना आहे, या पहिल्या साधनेला अभिगमन, त्याला वारी म्हणतात. वारंवार आपल्या इष्ट देवतेच्या दर्शनाकरता जाणं, कायेने वाचेने मनाने त्या देवाचं चिंतन करणं, याला काय म्हणतात? अभिगमन. यालाच म्हणतात वारी. वारंवार जाणे, वारंवार जाणे याच्यावर वारी शब्द बनलेले. आता ह्याच्यामध्ये कायिक आणि वाचिक आणि मानसिक या 3 तपाचं वर्णन केलंय. म्हणजे आपल्याकडून कायिक साधना घडली पाहिजे, वाचिक साधना घडली पाहिजे आणि मानसिक साधना घडली. आता कायिक तप, वाचिक तप, मानसिक तप गीतेमध्ये आलेला आहे. 17व्या अध्यायामध्ये भगवान परमात्मा कायिक तप कशाला म्हणतात? देव द्विज गुरु प्राज्ञ पूजनम शौच मार्जवम ब्रह्मचर्य महिंसाच शारीरम तपोच्यते. म्हणजे ज्ञानेश्वर महाराजांच्या वय सांगतो त्याच्यावरच्या, जया तया प्रिय देवतालया यात्रादिके करावया अष्टही प्रहर पाया उळीगला. आपलं प्रिय देवतालय जे असेल त्या देवतेच्या दर्शनाकरता अष्टही प्रहर पाया उळी घापे, म्हणजे त्या पायाला भोरा बांधण्यासारखं सारखं जात पायाने यात्रा करतात ज्ञानेश्वर महाराज. आणखीन काय? ज्ञानेश्वर महाराजांनी लिंग का प्रतिमा दिली देखत ठेव अंगेशी लोटी जे का पाय काठी पडली जायची. शिवलिंग असेल किंवा देवाची प्रतिमा असेल तिथे नमस्कार करतो. कसा? लोटी जे का काठी पडली जायची, काठी पडल्याप्रमाणे तो नमस्कार करतो. बघा. आणखीन काय करतो? आता हे सगळ्यांना मदत करणं वगैरे हे आलं त्याच्यात. पुन्हा इथेच सांगितलंय बघा ज्ञानेश्वर महाराज, सकळ तीर्थाची धुरे जे का माता पितरे ते सेवेशी किरशरीने ऋण. आपले आई वडील जे आहेत त्यांची सेवा, मोठ्यांची सेवा, देवाची सेवा, हे सगळं शारीरिक तपा. दिनदुबळ्यांची सेवा, गरिबांची सेवा, हे सुद्धा याच्यात घेतलंय बरं का. बघा, हे तुमचं सुद्धा आलं याच्यात, दिनदुबळ्यांची सेवा. अथवा प्रवासे का पीडा का शिनले जे साकडा, पुढे करा थोडस, ते जीव सुरवाडा आणि जती. ज्ञानेश्वर महाराजांनी किती सुंदर लिहिले. दया कशाला म्हणतात? त्याच्यासाठी पाण्याचं उदाहरण दिलं. निम्न भरलिया उने पाणी ढळोची नेणे शांता शांता त्रोशोने जाणे जयापरी. म्हणजे पाणी निघालं आणि एखादा खड्डा आला तर ते पाणी खड्डा भरतं पुढे जातं. तसं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, हा जो सज्जन पुरुष असतो त्याने एखादा दीनदुखी पाहिला त्याला पहिला संतुष्ट होतं, मग पुढे जातो. एक सांगायचं फक्त, होत नाही आपल्याकडून काही. तर आपण काय ह्याच्यामध्ये काही तप सांगितलं. त्याच्यानंतर वाचिक तप काय आहे? अनुद्वेग करम वाक्यम सत्यम प्रियतांचे स्वाध्याय व्यसनम चैव वाङ्मयम तपोच्यते. हे दुसऱ्याला उद्वेग होईल असं बोलायचं नाही, त्रास होईल असं बोलायचं नाही. ज्ञानेश्वर महाराजांनी फार तैसे न दुखविता ते जे
जावळ्या सुख उपजे ऐशे साधतो का देखजे बोल. पाणी मुद्दल झाडा जाई परंतु ते प्रसंगीची निवे तैसे एका बोलिले होय सर्वांची. एकाला बोललं तर सगळ्यांचं हित होतं असं त्यांचं बोलणं असतं. जोडी अमृताची सुरसरी ते प्राणाते अमर करी स्नाने पापता पोवारी गोडी दे, अशा प्रकारे त्यांचं बोलणं असतं. तर अनुद्वेगकरम वाक्यम सत्यम प्रिय हितम, सगळ्यांना प्रिय वाटेल, खरं बोललं तरी प्रिय वाटेल असं त्यांचं बोलणं असतं. आणि स्वाध्याय शब्दाचा ते नामस्मरण किंवा संतांचं वर्णन, देवाचं वर्णन, हे वाचिक तप आहे. आणि मानसिक तप म्हणजे ध्यान करणं मनाने. आता मी कशा अर्थ सांगतोय, वारीमध्ये ही तिन्ही प्रकारची साधना होती. म्हणून ज्ञानेश्वर महाराजांनी वारकऱ्याचं वर्णन करताना असं म्हटलं, काया वाचा मने जीवे सर्वस्वे उदार बाप रखमा देवर विठ्ठलाचा वारीकर. कायेने वाचेने मनाने जीवाने जो सर्वस्वाने उदार होऊन परमात्म्याचे चिंतन करतो. आणि ही सगळी साधना वारीमध्ये सगळी करतात. काही सगळ्यांना एवढा वेळ नसतो वर्षभर चिंतन करायला, ध्यान करायला, तप करायला. म्हणून आपल्या साधू संतांनी सांगितलं की 2 वाऱ्या तुम्ही करा. त्याच्यामध्ये पायी वारी एवढीची आषाढीची. ह्याच्यामध्ये वारीमध्ये आपण चालायला लागल्यानंतर पायाने आपली कायिक तप होते, शारीरिक तप जे आहे ते संपूर्णपणे होतं की नाही. कारण चालायला आपण लागलो, ऊन असतं, वारा असतो, पाऊस असतो, कसं आपण सहन करायचंय, प्रतिकूल परिस्थितीमध्ये आपला आनंद टिकवायचा कसा. तिथं झोपायला संध्याकाळी गेल्यानंतर झोपायला जागा नसते. म्हणजे मोठे होते, आता आम्ही दिंडीत चालतो ना, आमच्या दिंडीमध्ये आम्ही लोकांना म्हणतो आमच्या बरोबर नका येऊ, कारण जागा थोड्या आणि लोक वाढतात खूप. मग मोठे मोठे लोक येतात, त्यांच्या बरोबर त्यांच्या गाड्या असतात, संध्याकाळी झोपायला जागाच मिळत. मग असं कुठेतरी बाहेर ह्याच्यात पडलेले असतात ओवरीमध्ये. त्यांच्या घरी आपण गेल्यानंतर ते लोक आपल्या एवढा थाटमाट करतात. आणि त्यांना वगैरे पाहिलेलं बघितलं की त्यांना आंघोळीला पाणी नसतं असतं, पण तरी असं कोणी म्हणतं का वारीहून आले लय त्रास झाला वारी, काय आनंद आला का, झोपायला जागा नव्हती. जेवायला सुद्धा कधी जेवायला बसलं की वरून पाऊस येतो, पाऊस आला की अर्धच जेवण होतं. पुन्हा आजूबाजूचे लोक जे असतात ते सगळे कुठले कुठले असतात. अशाही प्रतिकूल परिस्थितीमध्ये काय असतं, भगवंताचं चिंतन असतं. चालताना सुद्धा कधी कधी इतके मोठे मोठे टप्पे. पहिलाच टप्पा हा 21 किलोमीटरचा आहे, पुढं पुणे ते सासवड सगळ्यात अवघड टप्पा, घाट लागतो. आमचे गुरुजी म्हणतात की पहिलाच घाट का दिला नाही, फुसके फटाकडे बाजूला निघतात नाही सगळे. आणि असं शरीराचं कष्टच आहे, पण कष्ट वाटत नाही. का वाटत नाही, कारण हा एक अभ्यास आहे. आपलं मन जर आपण एखाद्या ठिकाणी लावलं तर आपल्याला शरीराचे कष्ट, कारण शरीर म्हणजे आपण नाही आहे खरं म्हणजे. पण असा हा अनुभव जर घ्यायचा असेल तर मग वारी. आपण चांगल्या ठिकाणी आपलं मन लावलं तर आपल्याला शरीराचा त्रास सुद्धा जाणवत नाही, याचा अभ्यास करायचा असेल तर वारी जायचं. सगळं प्रतिकूल असताना सुद्धा आपण आनंदी राहू शकतो हे शिकायचं असेल तर वारीत जायचं. आपल्या ओळखीचं कोणी नसतं, ते झोपायला सुद्धा भांडणं करावी लागतात कधी कधी. हा म्हणतो माझी जागा आहे, तो म्हणतो माझी जागा आहे, कारण जागाच नसतात. पण तरी सुद्धा भांडून सुद्धा आनंदी कसं राहायचं, वारीत जायचं. म्हणून म्हणजे खूप एक अनुभव असतो तो, एक काय म्हणतो आपण त्याला, एक कार्यशाळा, एक शिबिर, 15 दिवसाचं एक शिबिरच आहे. त्याच्यामध्ये जर टिकला तो सगळीकडे टिकू शकतो जगामध्ये. म्हणजे हा एक अभ्यास आहे पायीवारीमध्ये. काही सेवा होते आपल्याकडून, चालतो आपण. काय असतं, आपल्याला असं चालायला लागलं, एखाद्या व्यक्तीला आपण बोलवलं, मी इथे इथे उतरतो स्टँडला, मला तो गाडी घेऊन न्यायला ये, नाही गेल्यानंतर आपल्याला 2 किलोमीटर चालायला लागलो तर आपण तिथे 2 किलोमीटर चालेपर्यंत 2000 शिवे देतो त्याला, तुझ्यामुळे असं झालं, तुझ्यामुळे तुम्हाला कामच नाही असं. आणि सकाळी व्यायाम करायला 4 किलोमीटर फिरतो, का, हे स्वतः स्वीकारलेलं असतं ना. आणि हे जे आहे ते लादलंय तुमच्यावर. तसं काही गोष्टी आपण स्वीकारायच्या, याच्यामध्ये तुम्ही स्वीकारल्या. उन्हात चालायचंय मला, पावसात चालायचंय मला, मला कष्ट विक्षेप होणारच आहे, विक्षेप स्वतः स्वीकारलेले किंवा हा देवा करता स्वीकारलेला, त्यामुळे आनंद आहे. म्हणून काही तप जे आहे ते वारीमध्ये होतं. वाचिक तप आपल्या वारीमध्ये असं, बरेच लोक वारीला जातात परंतु मग असे चालत जातात, काहीतरी इकडच्या तिकडच्या गप्पा मारतात. आपल्याकडे तसं नाही. सकाळी सुरू झालं 5ला निघावं लागतं,
म्हणजे काय काय वेळेस तर 5लाच निघतात पालखी. 5ला निघायचं म्हणलं तर उठाव कितीला वाजता लागणार? हा, आता आपलं तर जाऊ दे आमचं. पण जे लोक ते माऊलीच्या तळावर राहतात, माऊलीच्या ते तळावरती तंबू असतात. माऊली जिथं असतं मुक्कामाला तिथे तंबू लावलेले असतात त्यांनी. आता आम्ही जिथं राहतो तिथे धर्मशाळा किंवा शाळा असतात आम्हाला. आणि माऊली निघाल्यानंतर पहिले माऊलीनंतर दिंड्या लागतात आणि दिंड्यानंतर मग आपली दिंड्या असते. मागच्या ज्या दिंड्या आहेत त्यांना थोडं उशिरा उठलं तरी चालतं, म्हणजे पुढच्या दिंड्या आहेत त्यांना अगोदर लागावं लागतं. किंवा जे तळावर लोक राहतात त्यांना 2:30ला 3लाच मोडतात ते सगळे तंबू. ते न्यायचं असतं ना पुढं 2:30ला 3ला. मग ते 2:30ला 3ला वारकरी उठतात आणि ते काकडा भजन सुरू होतं. म्हणजे काकडा सुरू होतो 3लाच. मग 3 ते 6 काकडा. 6 वाजता माऊली निघाले की चालायचं पूर्ण दिवसभर. फक्त जेवायला मध्ये सुट्टी असते. मग पुन्हा 3ला 4ला निघतात. 6ला पोचतात, 6 किंवा 7 वाजता. 7ला पोचलं की 7 ते 9 कीर्तन उभं राहा. कीर्तन संपलं की जेवण करायचं की लगेच जागर चालू होतं 12 ते 3. काही काही वारकरी असे आहेत की झोपतच नाही, एखादा तास झोपतात. पण त्यांचा चेहरा आपल्याला ते प्रसन्न असतो. का? सवय लागली त्यांना त्याची. आणि मग हे आपलं नियम ते आणि सारखं चिंतन असतं. सकाळी उठलं की पहिली मालिका सुरू होते, वचन ऐका कमळापती ही मालिका. ती संपली की विठोबा रुक्माईचं भजन की लगेच दुसरी भूपाळीचे आपण योग या दुर्लभ ते सुरू होतात. काही काही ठिकाणी काकडा मानतात लोक. ते संपलं की लगेच एक आंधळा, एक वासुदेव, एक आंधळा. हे सगळे मी त्या कीर्तनात म्हणून दाखवले. ते युट्यूबवर कीर्तन टाकलंय बघा आता. हे सगळ्या चाली म्हणून दाखवल्या, म्हणजे कशा कशा चाली लावायचे त्याला. वासुदेव, आंधळे, पांगळे योगायोगाने संस्थेमध्ये होतं. तर हे झालं की मग गवळणीपर्यंत सकाळचा खेपा असतो. ते झालं की जेवण वगैरे की दुपारचं निघालं, मग हरिपाठ सुरू होतो. हरिपाठ घाटात असतो बरं. खाली घाटात सुरू झाला की हरिपाठ सुरू, घाटाच्या वर हरिपाठ संपतो आमचा. का? कठीण ठिकाणी हरिपाठ. आमच्या दिंडीमध्ये आम्ही जातो शेडगे दिंडीमध्ये, पांडुरंग महाराज, ते मुकुंद काका, आम्ही वैकुंठवासी मामासाहेब चालायचे या दिंडीमध्ये. तर पुण्यातून निघालं की हे पहिली मालिका दुसरी मालिका गवळून झाली की हडपसर पासून मदालासा सुरू होता. मदालासा अभंग आहे ज्ञानेश्वर महाराज. मदालासा नावाची काही होऊन गेली, पाण्यात मुलांना घालायची आणि झोके देत असताना गीत गायची. हे ज्ञानेश्वर महाराजांनी लिहिले. ज्ञानेश्वर महाराजचा अभंग आहे मदालासा. एक एक अभंग किती किती चरणाचा, 20-20, 30-30, 40-40 चरणाचा. सुंदर चाली आहेत त्याला. ती मदालासा सुरू झाली घाटापर्यंत मदालासाच चालतात. हे कशा करता सांगतो. दिवसभर वाणीला बंद नाही, एक साधना होऊन जाते. त्याला वाचिक साधना. नंतर मानसिक साधना. ते वाचिक साधना करता करता आपलं चित्त कुठं असतं? पांडुरंगाच्या डोक्यात असतं. दुसरं काही येतच नाही, काहीच आठवत नाही. आज किती दिवस झाले आपण घरातून आलो, काय कुठं झालं काय नाही. मी एक साधना घडते म्हणून होय होय वारकरी. आता वारकरी व्हायचं म्हणजे हे सांगितलं, ही लक्षणं सांगितली. वारकरीची काही बाह्य लक्षणं आहेत, काही आंतरलक्षणं आहेत. याच्यामध्ये आंतरलक्षणं आली. बाह्य लक्षणं काय आहे? पवित्र अशी तुळशीची माळ गळ्यामध्ये असणं. माळ तरी कशाला घालायची? काही लोक म्हणतात आमची मनाची माळ आहे. तर एक देवाला आवडणारी वस्तू आहे माळ. म्हणजे आपल्या शास्त्रामध्ये पवित्र सांगितले, एखादी व्यक्ती मृत झाली तर आपण तिच्या मुखामध्ये तुळस घालतो. म्हणून आपण देवाला जे आवडतं आपल्या शरीरावर धारण करायचं. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे पूर्वीच्या काळामध्ये एक म्हण होती, तुळशी पत्र ठेवलं त्यांनी घरावर. तुळशी पत्र ठेवलं म्हणजे काय? हा, त्याग केला म्हणजे ममत्व सोडलं. तसं हे शरीरावर तुळशी पत्र ठेवलं म्हणजे काय? आता हे शरीर माझं नाही, हे देवाचं आहे. माझ्या जीवनात जे काय म्हणजे देवाचा याचा अर्थ काय, आपलं काय बाकी करायचं सगळं करायचं. सगळं करत असताना देवाची सेवा पण करायची. माझ्या वाट्याला जे काम आहे देवाने मला ही सेवा दिली ती मी करणार. ही देवाची सेवा आहे, भक्ती आहे. माझ्या शरीराला जी काही सुख दुःख दिली याचा साक्षी देव आहे. परमात्मा पाहून गेली असं म्हणून ह्याच्यासाठी तुळशी. मग वारकऱ्याचं लक्षण काय सांगितलं? पवित्र अशी तुळशी माळ, गोपीचंदन आहे. हा बाह्य लक्षणाचा विचार आहे. पण केवळ बाह्य लक्षण असून चालत नाही. एखाद्या खूप माळ घातली, सगळं काय आहे आणि त्याचं आंतरलक्षण जर चांगलं नसेल, वागणं चांगलं नसेल, बोलणं चांगलं नसेल तर ते चालत नाही. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, एरवी तरी पण सुद्धा अंतर शुद्ध नसता बाहेरी कर्म तो सर्व विटंब उगा. मृत जायचा शृंगारीला,
गाढव तीर्थी नानीला कडू दुधिया माखीला गुळे जायचं. दुधी भोपळा कडू आहे, बाहेर गुळाने माखलेला आत कडूच असतो. तसं बाहेरही कर्म तो सर्वता विटून बाहेर सगळं आहे. खूप माळा घातल्या काम असे करतात वारकरी. काय काय आम्हाला तिथं पंढरपूरला गेल्यानंतर अनुभव सांगतो. चंद्रभागेच्या तिथं आपण बसलो, स्नानाला जायला गेल्यानंतर कोणाकडे तरी कपडे ठेवतो. वारकरीच असतात. आपले कपडे आपण त्यांच्याकडे ठेवतो आणि परत आल्यानंतर ते गेलेले असतात कपडे घेऊन. असे पण आहे. हे बाह्य कर्म आहे वारकऱ्याचं, पण आंतरिक लक्षण आहे. बाह्य लक्षण पण असलं पाहिजे, पण आंतरलक्षण काय आहे? तर ज्ञानेश्वर महाराज म्हणतात आंतरलक्षण म्हणजे सतत कृष्णमूर्ती सावळी, खेळे हृदय कमळी, शांती क्षमा दया जवळी जीवे भाव्या. सतत भगवंताचं चिंतन करतो. दया क्षमा शांती हे सद्गुण ज्याच्याकडे आहेत, सर्व जगामध्ये परमात्माच आहे असं समजून तेव्हा आपल्या वाट्याला आलेल्या कामदेवाची सेवा म्हणून करतो, सर्वांची प्रेमाने राहतो, तो वारकरी. म्हणून होय होय वारकरी. आणि मग पाये पाये पंढरी. कोणी असं म्हणेल वारकरी होऊनच पंढरपूर का पाहायचं? तर वारकरी होऊन जर पंढरपूर नाही पाहिलं, पंढरपूर पाहणे भरपूर आहेत. मामासाहेबांनी लिहिले हौसे नवसे आणि गौसे. काही हौसे पंढरपूरला जातात, काही नवसे पंढरपूरला जातात, काही गौसे असतात. हौसे म्हणजे महाबळेश्वरला जाऊन आलो, इकडे येऊन झालो, टाइमपासच होत नाही, लॉकडाऊन लागले इकडे, चला एकदा पंढरपूरला जाऊ. हौसे आहे की नाही? नवसे, नवसे कोणते? मुलं बाळ होत नव्हतं, लग्न जमत नव्हतं, फार कटकटी होत्या, देवाला नवस मागायला गेला, 3 वाऱ्या करील बाबा देवा तुझ्या, गेला पंढरपूरला, झालं काम, झाल्यानंतर काम झाल्यानंतर म्हटलं जाऊ आता आपलं काय, कशाला जायचं परत. हे नवसे. आणि गौसे, गौसे म्हणजे एसटीवरच त्याची ड्युटी आहे. कुठल्या? आळंदी पंढरपूर, मुंबई पंढरपूर. तो म्हणतो काय करणार, आम्हाला जावंच लागतंय रोज. गौसे जाणार जयसिक सारखे आपले गौसे काय करायचं, ताईच्या बरोबर मला जावं लागतंय ना, मला ऐकावं लागतंय. हौसे नवसे गौसे म्हणून त्यांनी सांगितलं वारकरी. वारकरी म्हणून पंढरपूरला का? तुम्ही हे श्रद्धेने जर नाही गेले तुम्हाला पंढरपूर नाही दिसत. काही काही लोक जे आहेत ना, नास्तिक लोक, आपण त्यांना जबरदस्तीने घेऊन जातो. जे आस्तिक लोक आहेत, वारकरी आहेत, सगळं वारी करून आल्यावर काय आनंद आला. आणि एखादा त्याला जबरदस्ती नेला असताना आम्ही पंढरपूर फार घाण पंढरपूर म्हणजे घाणच दिसली असेल का? वारकरी होऊन नाही गेला ना. म्हणून होय होय. आणि मग पाहे पायरी पंढरी. आता पंढरपूर काय असं पंढरपूरमध्ये? तुकाराम महाराजांना कदाचित बाकीची तीर्थक्षेत्र माहिती नसावी, काही नास्तिक लोक म्हणतात. म्हणून ते पंढरपूरचं इतकं महत्व. काय काय लोक म्हणतो काय ते उदो उदो केला पंढरपूर 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 असं कोणी म्हणेल. म्हणून तुकाराम महाराजांनी अभंग लिहिले, उदंड पाहिले उदंड ऐकले उदंड वर्णिले क्षेत्र महिमे. उदंड पाहिले उदंड ऐकले मी, आणि उदंड वर्णिले क्षेत्र महिमे. मी खूप तीर्थयात्रा पाहिले, मी खूप त्या ठिकाणी क्षेत्र महिमे पाहिले, ऐकले. पण ऐशी चंद्रभागा, ऐसे भीमातीर, ऐसा विदेव सांग देवकोटे. काय काय पाहिलं होतं तुकाराम महाराज तुम्ही? काय काय पाहिलं? वाराणसी गया पाहिली, द्वारका परिणय तुका पंढरची. वाराणसी पण पाहिली, गया पण पाहिली, द्वारका. हो पण तुम्हाला काय त्याच्यात काय फरक दिसला बघ पंढरपूरमध्ये? तुकाराम महाराज म्हणतात काय? मरणमुक्ती वाराणसी, पितृऋण गया नाशी, उधार नाही पंढरीशी पायापाशी विठोबाची. हे मरणमुक्ती वाराणसी म्हणजे वाराणसीला मुक्ती प्राप्त होते. पण कधी? मेल्यानंतर. तिथं जायचं, राहायचं. मग काय काय लोक मरण जवळ आला असं वाटलं की तिथं जातात आणि राहतात, त्यांची तब्येत चांगली होती. इकडून नातवाचा फोन येतो, अहो माझं लग्न ठरलंय, फक्त अक्षता टाका आणि परत तिकडे जा मारायला. इकडे अक्षता टाकतो नाही टेकून इकडेच मग. सोपं आहे का? मोक्षात येऊन उदार काशी वय कीर परी वेचे लागे वेचणे लागे शरीर ते लागे. सोपं नाही, उदार नाही. रोख रोख नाही, उदार आहे. पितृऋण गयानाशी, गयाला गेल्यानंतर पितरांचं ऋण फिटतं, तुमचं काय? पण उदार नाही पंढरीशी पायापाशी विठोबाच्या. म्हणजे इथं देवाकडे उदार नाही. काय उदार नाही म्हणजे काय? दर्शन हेळा मात्रे दर्शनाने मुक्ती प्राप्त होते. दर्शन घडलं पाहिजे बरं का. वारकरी होऊन दर्शन घडलं पाहिजे, तुम्हाला मुक्ती प्राप्त होणार.
आम्ही इतक्या वेळ दर्शन घेतलं, आम्हाला मुक्तीला प्राप्त झाली, तुम्ही दर्शन नाही घेतलं आणि तुम्हाला मुक्ती प्राप्त झाली, तुम्ही मानत नाही त्याला, आम्ही तरी काय म्हणायचं? ऐक नाही, तुका म्हणे मोक्ष देखील कळस म्हटलं. तुकाराम महाराजांनी आणखीन नामदेवरायांनी वर्णन केले, वाराणसी चाले जे मासा, गोदावरी एक दिवसा, पंढरी पावल पर्यसायचा कसा नामाचा. म्हणजे वाराणसीला 1 महिना चाला, जे पुण्य प्राप्त होतं. गोदावरीला 1 दिवस चाललं, तेवढं पुण्य प्राप्त. इकडे 1 महिन्याचं, इकडे 1 दिवसाचं, आणि पंढरीला नेण्यासाठी पाऊल टाकला ते पुण्य प्राप्त. हे महत्व. काही लोक म्हणजे नाही आम्हाला वेळ नसतो, काय नसतो, तुम्हाला काय, मग आम्हाला नाही जाता येत. अजिबात तुम्हाला जाताच येत नसेल तर पंढरी पंढरी म्हणता पापाची गोडी. तुम्ही पंढरी पंढरी म्हणा, तुमचं पाप जाईल, असं तुकाराम महाराज म्हणतात. कशा करता? पंढरीत काय आहे तर संतांनी वर्णन केलं, तुकोबारायांनी वर्णन केलं, सर्वोत्तम तीर्थ, क्षेत्र आणि देव शास्त्राने हा ठाव निवडला. हे सर्वोत्तम तीर्थ आहे, सर्वोत्तम क्षेत्र आहे आणि सर्वोत्तम देव आहे. आता पंढरीत सर्वोत्तम तीर्थ कसं आहे? कोणतं तीर्थ आहे पंढरपूरमध्ये? चंद्रभागा. हे सर्वोत्तम तीर्थ कसं काय? मोठ्याने म्हणायचे, ऐसे शंकर सांगे ऋषी जवळी, सकळ तीर्थे मध्यान्ह काळी, तर ते अंघोळी वंदिती चरण. सगळी तीर्थ जी आहेत ना, ती मध्यान्ह काळामध्ये भगवान शंकर पार्वती सांगतात इथं येतात. हे सगळ्या तीर्थाला आपल्याला जाता जरी नाही आलं तरी चंद्रभागा हे तीर्थ जर आपण स्नान नाही केलं, अवघीच तीर्थे घडते एक वेळा, चंद्रभागा डोळा देखील. सगळी तीर्थ चंद्रभागेने डोळ्याला पाहिलं तर सगळी तीर्थ प्राप्त. बघा काय काय लोक म्हणतात, का हो तुमचा धर्म असा आहे, हे केलं की पाप, ते केलं की पाप, ते केलं की पाप. हे धर्मच नको आम्हाला तुमचा. पुण्य पण तसंच आहे ना, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा या पुण्य. पाप आहे तेवढंच पुण्य पण आहे ना, मग या धर्मामध्ये चांगलं पण आहे. बघा ना, अवघीच तीर्थ घडती एक वेळा, चंद्रभागा तुम्ही डोळ्याने पहा, सगळी तीर्थ तुम्हाला घडली. तेव्हा विश्वास पाहिजे तुमचा, मला घडली सगळी तीर्थ. तुमचा विश्वास नसला मग फिर आणखी एक एक तीर्थ कोटी कोटी वेळा चंद्रभागा डोळा दिली. एक एक तीर्थ कोटी कोटी वेळा तुम्हाला कुठे जायला म्हणजे जमलं नाही तरी. म्हणून सर्वोत्तम तीर्थ, सर्वोत्तम क्षेत्र, हे क्षेत्र सर्वोत्तम आहे. खूप प्रमाण आहे. ज्ञानेश्वर महाराजांचं मी त्याच्यात गायले, त्या अभंगामध्ये युट्यूबवर 2 भाग टाकलेत बघा, फार सुंदर आहे. दिंडीमध्ये आम्ही ज्या चाली म्हणतो ना, त्या म्हटल्यात सगळ्या त्याच्यावर. मारुती बाबा खूप खुश झाले, म्हणजे दिंडीतल्या चाली ऐकायला मिळाले सगळे. हे नो हे आजी कालीचे युगा 28चे मज निर्धारित असाचे, हा मृत्यू लोक बाप तीर्थ पंढरी. ज्ञानेश्वर महाराज चालीत म्हटले. म्हणजे हे तीर्थ उत्तम आहे, क्षेत्र सुद्धा उत्तम आहे, आणि या ठिकाणचा जो देव आहे तो उत्तम आहे. देव कसं काय उत्तम आहे? तर हा जो देव आहे, पंढरपूरचा देव आहे, हा कुठून आलेला आहे? भगवान श्रीकृष्ण परमात्माच आलेले आहेत. कोणाकरता आले? भावार्थ. गोकुळी झाला येता. पुंडलिक रायांनी आई वडिलांची सेवा केली, भगवान आले, पुंडलिकाने वीट टाकली, वीट टाकल्यानंतर सांगितलं माझे वडील झोपलेत, थोडं बोलू नका, उभे राहा. नंतर गेले आणि म्हटले आता उभं राहायचं. उभं राहिल्यावर भगवान परमात्मा आपले ते तिकडं वृंदावनात गोकुळात जसं उभं राहायचं तसं उभे राहिले होते. एक पाय सरळ, एक पाय वाकडा, असं बासरी घेऊन उभं राहत. पुंडलिक राय म्हणजे आता असं वाकडं नका उभं राहा, सरळ पाय करा ना. हे कशा करता केलं, एक सरळ आणि एक वाकडा? ते म्हणजे सरळ असतील त्यांच्यासाठी सरळ पाय ठेवलेला आहे, जे वाकडे येतील त्यांच्यासाठी वाकडा पाय ठेवला आहे, लाथेने माराय. कारण पुतणीला तसंच मारलं, त्या शक्तासुरला मारलं. मग पुंडलिकाने सांगितलं असं नको देवा, हे झालं तिकडे तुमचं गोकुळात काय असेल ते असेल, इथे दोन्ही पाय सरळ ठेव. सरळ ठेवल्यानंतर सुद्धा पुंडलिकांनी एकदम जोडून ठेवायला लावलं. वीटच दिली होती ना, समान समान पाय ठेवायला लावले. पाय समान ठेवल्यानंतर मग भगवंतांनी सांगितलं बरं ठीक आहे, तुझं म्हणणं आहे, पाय समान ठेवले, हात भगवंतांनी असे मोकळेच ठेवले. म्हणजे ते हात त्या असे मोकळे नका ठेवून, असे हात कमरेवर ठेवा. म्हणजे कमरेवर कसे करता हात बाबा? ह्या बाबाचं काय खरं आहे? म्हणजे आता पायाने नाही पण हाताने मारेल एखाद्याला, दुष्ट मनुष्य आला तर. दुष्ट मनुष्य आला तर हाताने मारेल. मग हात पण सरळ ठेवायला लावले. आणि नंतर भगवान पाहत होते असे इकडे तिकडे, तसं काय पाहायचं नाही तिकडे. समान दृष्टी, समचरण दृष्टी, विटेवरी साजिरी, तेथे माझे हरिभक्ती. समान पाहायचं सगळ्यांना. समान कशा करता येतं? सगळ्यांना समान पाहायचं. समान पाहायचं म्हणजे काय बाबा? मूड पापी जैसे तैसे उतरी काशेला. तुमच्याकडे मूड येतील, पापी येतील,
कसे येतील बघायचंच नाही काय, सगळ्यांचा उद्धार करून टाकायचा. कुंडलिका दिदलावर करुणा करी विठ्ठल, पंढरीची वारकरी ती अधिकारी मोक्षाची. का? कुंडलिका दिदलावर करुणा कर विठ्ठली. किंवा तुका म्हणे खरे झाले, मूळ पापी जैसे तैसे उतरिका. तुका म्हणे खरे झाले एका बोली सांगतात. म्हणून भगवान परमात्म्याला उभं केलेला देव. आणि हा देव काही सामान्य देव आहे का? सगळ्या देवांचा हा देव आहे. तो हा देवांचाही देव. सगळे देव वाळवंटापासून महाद्वारापर्यंत सरोवरांची दाटी सगळे देव भगवंताच्या दर्शनाला येतात. स्वतः भगवान शंकर या देवाची वारी करतात. आपल्याला ती गोष्ट माहिती ना, वारी करतात भगवान शंकर आले, मग बरोबर सगळं कुटुंब, मग ते गणपती बाप्पा, नंदी, आणि वारीत ही गर्दी. म्हणजे दंतकथा सांगितली जाते पण चांगली. भगवान शंकर ही गर्दी पाहिल्यानंतर ती पार्वती माता म्हणली, बाबा देवा एवढ्या गर्दी आपल्याला नाही जमत, तू बाहेरच उभी राहा. तिथं पार्वती जी आहे ना ती बाहेर, देवीचं मंदिर बाहेर पार्वतीच. नंदीला घेतलं, गणपतीला गेले घेऊन. ते पुढे गेल्यानंतर ते महादेवाच्या तिथं खाली नंदी म्हणायला लागला, देवा आता ह्या गर्दीत मला कशाला नेता, कोणाला लागलं किंवा मला काय त्रास झाला तरी तू इथंच थांब. इथे मारुतीच्या समोर नंदी आहे. गणपती बाप्पाला गेले, आत महाद्वारातून आत गेल्यानंतर गणपती म्हणायला लागला, मलाही गर्दी नाही सर, मग तू इथंच थांब. म्हणजे ते महाद्वारात एक मोठा गणपती आहे. आणि मग एकटेच भगवान शंकर आत गेले. तर भगवान शंकरांना पांडुरंगाने उचललं, आपल्या डोक्यावर ठेवलं. म्हणून आजही जी पांडुरंगाची मूर्ती असते त्या डोक्यावर शिवलिंग असते. शिवलिंगाचीच मूर्ती आहे. काय होईल काय? त्या ते माथा मुकुट करी, ते माता मुकुट करी. मग याही वरी पार्था माझ्या वचनी असता, ते त्या ते मी माथा मुकुट करी. कशा करता सांगितलं? उत्तम क्षेत्र, उत्तम तीर्थ आणि उत्तम देव पंढरपूर मध्ये आहे. ठीक आहे. म्हणून तुकाराम मला म्हणतात, होय होय वारकरी पाहे पाहे रे पंढरी, काय करावी साधने फळ अवघेची. दुसरी साधनं तुला काय करायची गरज आहे? फळ अवघेची येणे, सगळं फळ तुला याच साधनाने मिळेल. आता साधनं भरपूर आहेत. यज्ञ नावाचं साधन आहे, तप नावाचं साधन आहे, योग नावाचं साधन आहे, कर्म नावाचं साधन आहे, ज्ञान नावाचं साधन आहे, तीर्थयात्रा नावाचं साधन आहे. आपण आपल्याकडे खूप साधनं करत असतो. बऱ्याच वेळेला काय होतं, आपल्या मनाने जर साधनं केली तर ती साधनच आपल्या जीवनात प्रतिबंध निर्माण. नाना साधनाच्या खटपटा परिती नपवती याच्या दारून, जाणो जाता जाणीव घाली आडखाटा, योगाभ्यासी सिद्धी रोजी जाती वाटा. निरोगराय म्हणतात, यज्ञ यागे स्वर्ग भोग आडली. यज्ञासारखं साधन आपण केलं तर स्वर्गातले भोग काही प्राप्त होतात. तो प्रतिबंधच आहे. करता तपे काम क्रोध खवळते. तप करायला लावलं तरी विकार त्रास देतात माणसाला. नित्यानित्य ज्ञाने अभिमान वाढते. ज्ञान प्राप्त करायला होते माणसाला अभिमान होतो, मी ज्ञानी आहे. आणि तीर्थाटन करावं लागलं तर अहंकार सुद्धा होण्याची शक्यता आहे. म्हणून साधनं प्रतिबंध निर्माण करतात. जसं आपण एक उदाहरण सांगत असतो, आपण डॉक्टरकडे गेलो, सर्दी झाली, डॉक्टर आपल्याला 3 गोळ्या देतात. त्यांना विचारलं, सर्दीसाठी एवढं 3 गोळ्या? ते म्हणतात, सर्दीची गोळी एकच आहे, या 2 गोळ्या कशा करता येईल? म्हणजे सर्दीची गोळी घेतली की ती साईड इफेक्ट होतात. काय काय ऍसिडिटी होती, म्हणजे ऍसिडिटीची गोळी. कोणाला डिसेंट्री होती, डिसेंट्रीची गोळी दिली. साईड इफेक्ट. जसं परमार्थाच्या गोळ्या घेतल्या की साईड इफेक्ट होतात. काय काय दान केलं, मी शेड बांधलं, त्याला साईड इफेक्ट. मी आला तिथे, मी दान केलं, मी तप केलं, मी अभ्यास केला, मी खूप विद्वान आहे, हे होतं का? स्वतंत्र साधना केल्यानंतर. संतांच्या सहवासात जर आपण साधना केली तर तुकाराम महाराज म्हणतात, तू पंढरपूरच्या वारीला जा, तुला आपोआप सगळं फळ प्राप्त होईल. योगाचं फळ काय आहे? समाधी प्राप्त होईल. तुम्ही कशी काय समाधी प्राप्त होईल? आपण चालतोय रस्त्याने आणि चालत असताना आपल्याला सुख दुःख होत नाही, ऊन लागत नाही, ही समाधीच आहे. उलट ही चालती बोलती समाधी. संतांनी जी समाधी सांगितली ती व्यवहारकालीन समाधी. सगळा विक्षेप आहे, पण विक्षेप असताना सुद्धा आनंदी कसं राहायचं हे समाधी. लुब्धली नादी लागली समाधी, मूळ जन हे मृदंग वाजायला लागले, वारकरी नाचायला लागले, बेफान होऊन समाधी सुद्धा काही त्यांना काहीच सुचत नाही. जेव्हा नाचतो मनुष्य, म्हणजे देवासाठी, बरं का, देवासाठी जेव्हा नाचतो, फक्त देवासाठी, त्यावेळेस तो त्या अवस्थेत. म्हणून आपल्या संतांनी नाचायचं सुद्धा साधन घेतलं, गायचं सुद्धा साधन घेतलं. आणि गाता नाचता हे वारकरी असे तल्लीन होऊन जातात. कारण
नाचणं सगळीकडेच आहे का, आनंद अभिव्यक्तीचं ते साधन आहे. म्हणून परदेशामध्ये सुद्धा आपल्या सुद्धा सगळीकडेच आहे. फक्त तोच तेवढ्या पुरता आनंद नाही घ्यायचा आपल्याला, आपल्याला ती समाधी लागली पाहिजे असं. म्हणजे देहभाव कमी झाला पाहिजे असं नाचलं पाहिजे. धन्य जगी तुझी एक. कशा करता आपला विषय चालला काय, काही करावी साधने म्हणजे समाधी योगाचं फल मिळतंय. म्हणजे देहभाव कमी झाला, कशा करता आपला विषय चालला, काही करावी साधने देहभाव कमी झाला, कशा करता आपला विषय चालला. येतोय का आवाज माझा? हा, यज्ञाचं फल वारीने मिळतं. काय यज्ञाचं फल आहे? यज्ञाचं फल स्वर्ग. हे सगळं इथंच आनंद प्राप्त होतो. आणि ज्ञानाचं फल मोक्ष तोही वारीमुळे मिळतो. वारीने चिंतन करतं, संतांच्या अभंगाचं चिंतन करता करता भगवताकार वृत्ती होते, मोक्ष प्राप्त होतो. काय करावी साधने फळावलीची. आपण काय फळ प्राप्त होईल हे तर आम्हाला सांगा. तिसऱ्या चरणात सांगा, अभिमान नुरे ओढावलेची पुरे. महत्वाचं फळ तुम्हाला वारीने प्राप्त होणार, पंढरपूरला गेलं प्राप्त होतं. कोणतं? अभिमान जाणार आहे. आणि कोड म्हणजे इच्छा पूर्ण. आता हा अभिमान म्हणजे काय? अभिमान राहिला तर काय फरक पडतो? वारीला गेल्यानंतर पंढरपूर पाहिल्यानंतर अभिमान कसा जातो आणि इच्छा कशा पूर्ण होतात याचं थोडं चिंतन करू आपण वेळ 5 मिनिटं अजून. चालेल काय नाही? अभिमान म्हणजे काय आणि अभिमान का गेला पाहिजे? तर शास्त्र असं सांगतं, संत असं सांगतात की जीव हा परमात्मा स्वरूपच आहे. मूळचा जीव कसा आहे? परमात्मा स्वरूप. गीतेमध्ये भगवान म्हणतात ममई वंशो जीव लोके जीव भूत सांग. आणि परमात्मा कसा आहे? सच्चिदानंद रूप आहे, आनंद स्वरूप आहे. जीव हा आनंद स्वरूप असताना सुद्धा जीव का झाला? अभिमान. त्याने अज्ञानामुळे मी कोण आहे याला त्याला कळलं नाही. आणि मी कोण हे न कळल्यामुळे त्याने अज्ञानामुळे मी देह आहे असा अभिमान घातला. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात आता थोडी ऐशी गोठी सांगितलेलं परियशी जे अहंकार तनु शिवाल पडेल. अहंकार आणि तनु यांचं प्रेम जमलं, त्यांचा प्रेम विवाह झाला. मग काय झालं? ते तर इच्छाही कुमारी झाली, कामाच्या तारुण्य आली, ते तर द्वेषेशी मांडली वराडी, तया दोस्तव जन्मला, तो द्वंद्व मोह झाला, तो आज्याने वाढवला अहंकारे. म्हणजे आपल्या जीवनात दुःख कसं येतं? ज्ञानेश्वर महाराजांनी लग्नाचं रूप करून सांगितलं. पहिल्यांदा अज्ञान एक रूढे तेने कोहमी कल्पाचे मांडे, मग विवरोनी की पुढे देऊ. सगळ्यात पहिल्यांदा मी कोण आहे हे कळलं. जसं आपण झोपलो, आपल्याला झोप लागते ना, झोपेत आपण मी कोणी विसरून जातो. आणि मग झोपेत आपल्याला स्वप्न पडतं. त्या स्वप्नामध्ये आपण दुसरंच कोणतरी होतो. एका मुलाने क्रिकेटची मॅच पाहिली दिवसभर आणि झोपेत तो कोण झाला? सचिन तेंडुलकर झाला. म्हणजे मी कोण हा विसरला पाहिजे आणि मी सचिन झाला. मग तिथे असणारं स्टेडियम तोच झाला, तिथे असणारे श्रोते तोच झाला, तिथे असणारे सिक्सर मारल्यानंतर टाळ्या वाजवणारे तोच झाला, आणि आउट झाल्यावर टोमॅटो फेकणारे, आणि त्या स्वप्नात सुखी दुःखी म्हणजे सगळं तोच बनलाय. त्याचं मनच बनलंय ना. आणि सुखी दुःखी सुद्धा होतोय तिथे. हे कशामुळे झालं सगळं? आता त्या माणसाला जर त्या दुःखातून त्याला जर ते दुःख त्याचं घालवायचं असेल तर काय करायचं? जागा करायचं फक्त त्याला. जागा गेल्यावर काय म्हणतो? आगळा स्वप्नीची विचित्र सेना, मीच झालो होतो ना. मीच झालो होतो सर्व. जाऊ दे, त्याच्यापेक्षा काय काळजी करायची गरज नाही. टाळ्या वाजवणारा मीच आहे, टोमॅटो फेकणारा मीच आहे, आणि सगळं बघणारा याच्यापेक्षा वेगळा मीच आहे. हे कळलं पाहिजे माणसाला. शिवे देणारे मीच आहे आणि स्तुती करणारे मीच, माझंच आहे, आणि ह्या सगळ्यापेक्षा वेगळा आहे, ह्याला सगळ्याला जाणणारा जे नाही खरं आत्मसुख आहे ते आपलं खरं सुख. कशा करता हे सांगितलं? अभिमान. अभिमान धारण केला एखाद्या गोष्टीत. पहिल्यांदा मी हे शरीर आहे तो धारण केलं. मग मी ब्राह्मण आहे, क्षत्रिय आहे, वैश्य आहे, शूद्र आहे. मग मी पुरुष आहे, स्त्री आहे, अमुक आहे. मी विद्वान आहे, मी कीर्तनकार आहे. माझा त्यांनी अपमान केला, मग असं झालं, मला असं बोलली, मला कसं बोलली. सगळी परंपरा पुढची काय निर्माण झाली? अर्जुनाला जे दुःख झालं कशामुळे झालं? भगवान म्हणले अरे बाबा तुला अभिमानामुळे दुःख होतं. कसं काय? स्वदेहा नाम अर्जुनो परदेहा नाम सजुनो युद्ध संग्रामा नाम मजनो पापाचार. आता तू देव समजतोस काय? बाकीच्यांना स्वजन समजतोस काय? हे व्यवहारासाठी ठीक आहे, व्यवहार ह्यानेच चालतो, मी माझ्यानेच चालतो. पण हे व्यवहाराकरता हे जाणलं पाहिजेच, कायम राहणार आहे काय? आणि युद्धाला तू
बरं हे सगळं तूच करतोयस का करणार काय, कोणी ईश्वर सत्ता आहे म्हणून तो अभिमान धरू नको. अभिमान सोड. म्हणजे मुख्य अभिमान हा आहे, मी देह आहे. मी देह म्हणता ब्रह्म हत्या कोटी येऊन या पाठी थापडीते. ज्ञानेश्वर महाराजांनी या अभिमानाला अहंकाराला भूत म्हण. बहुता एक आव्हान करू अहंकाराचा भूत संचार झाला म्हणून विसरू आत्मवर. जसं भूत लागलं माणसाला पूर्वीच्या काळामध्ये, तो हिंदू असेल तो मुसलमानासारखा बोलतो, लोक म्हणतात त्याला मुसलमानचं भूत लागलं. तसं हा सच्चिदानंद स्वरूप आहे. आणि असं असताना याने अहंकाराचं भूत त्याच्या डोक्यावर बसलेले ज्ञानेश्वर महाराज. म्हणून सुखी व्हायचं असेल तर पहिल्यांदा अभिमान घ्या. मग आता हे मी अभिमानाचं शास्त्रीय रूप सांगितलं, पण स्थूल रूप सांगतो. कोणाला गुणाचा अभिमान, कोणाला रूपाचा अभिमान, कोणाला सत्तेचा अभिमान, कोणाला पैशाचा अभिमान, कोणाला विद्वत्तेचा अभिमान. पुढे जाऊन सांगू का, कोणाला अभिमान नाही याचा अभिमान आहे का, मला अभिमान आहे का. ते एक गोष्ट वाचली, मुली एखादं प्रवचन चाललेलं असतं किंवा एखादी सभा असते, तर एखादा वर जाऊन बसतो, वर बसलो की त्याला अभिमान होतो, मी वर बसतो बाकी सगळे खाली बसतो. आणि काय काय लोक असे असतात ना, त्यांना नम्रतेचा अभिमान झालेला असतो. ते मुद्दाम चप्पल सोडले तिथे जाऊन बसतात. त्याला जरी किती म्हणणार वर बस वर बसतो, नाही नाही मी आता सारा बसतो, मी खाली बसतो. ते म्हणजे याला श्रेष्ठतेचा अभिमान आहे पण याला नम्रतेचा अभिमान आहे. हा तरी परवडतो म्हणे, पण हा फार डेंजर असतो. म्हणून सहज सहज वागता आलं पाहिजे माणसं. आपल्याकडे असतं ना काय काय विद्यार्थी आले किती आले आलेच तो एकदम मारुती बाबा व्हायचा प्रयत्न करतो. आले आलेच ते त्याच्यासारखं ते रोपण वगैरे चप्पलच घालणार नाही असं नाही. त्याचा अभिमान होतो. कोणाला भोगाचा अभिमान होतो, आमच्याकडे आम्ही हे बघतोय. आणि कोणाला त्यागाचा अभिमान आहे का, आमच्यासारखा त्यागी कोण झाला त्यागाचा. म्हणून अभिमान पंढरपूरला काय होतं, अभिमान नोरे जातो. तुम्ही कसं काय पंढरपूरला अभिमान जातो, तर पंढरपूरला एक तर आता वारीतच जात जिरते माणसाची सगळी चालत. अहो आमच्या दिंडीमध्ये म्हणजे आता आम्ही सुरुवातीला नाव नव्हत्याच्या आधी पायजमा घातलेली एक साधी टोपी घातलेली लोक, कोण DYSP, कोण SP, असे लोक चालतात. सामान्य आपल्याला दिसताना सामान्य दिसतात ते, मोठे मोठे उद्देश माणसं असतात दिवाळीत चालतात. आणि ते कुठेही जगतात. आपल्याला आपलं काय त्याच्या मनाने विद्वत मोठे मोठे विद्वान लोक. आता मुकुंद काका आहेत, दोन्ही डोळ्याने आणला आम्ही एका दिंडीमध्ये चालतात का. पांडुरंग महाराज, पूर्वी मामासाहेब दांडेकर चालायचे. मामासाहेब दांडेकर टाळ घेऊन इथून निघाले, पुण्यातून दिंडीत चालायला लागले. SP कॉलेजचे प्राचार्य आणि राष्ट्रपती भवनात ज्यांची प्रवचनं झालेली आहेत, मामा चालायला लागले की सगळे सुशिक्षित मंडळी, सगळे मोठे मोठे विद्यापीठाचे कुलगुरू, ते बॅरिस्टरचे ते सगळे यायचे. आम्हाला त्या तुमच्यावर चालायचं म्हणजे अभिमान. दुसरी गोष्ट, पंढरपूरमध्ये आपण गेलो, आपल्याला सत्संग करतो, विचारानेच अभिमान. मी कोण आहे हा विचार झाल्याशिवाय अभिमान जाणार. म्हणून ज्ञानेश्वरीचे विचार आहे, विचारवणे अहंकार सांगितले मग अस्तित्व होत असतो म्हणजे तरी आपली स्वस्ती सध्या आपण केली. आपली स्वस्ती आपणच करायची, दुसरं कोण नाही करणार. आणि अभिमान आपल्याला सोडावा लागेल, नाही तर मग बाहेरचं कोणी येऊन डोक्यावर हात ठेवून होणार नाही ती गोष्ट. आणि जे मी मानलंय ते सोडणं कोणाच्या हातात येत, माझ्या हातात आहे. मग पंढरपूरला गेल्यावर काय होतं, आपल्याला सत्संग मिळतो. दुसरी गोष्ट, त्या ठिकाणी कोड अवघ्याची परिमाणी इच्छा सगळ्या पूर्ण होतात का, त्याचं कारण शेवटच्या चरणात सांगितलं. काय असं पंढरपूरमध्ये घडतं, कोणती प्रक्रिया घडते, तो का म्हणे डोळा विठो बैसला सर्व. तिथे भगवान परमात्मा जो आहे, तुकाराम महाराज म्हणतात, तो सावळा परमात्मा जो आहे तो डोळ्यात बसतो. आता भगवान परमात्म्याने असं सुंदर रूप धारण केलेलं आहे, वारकरी होऊन गेल्याशिवाय आपल्याला ते दिसणार नाही. आणि तो भगवान परमात्मा असा आहे, पाहिल्या वेद लावी बैशे जीवी जळून. त्याला पाहिल्याबरोबर त्याचा वेद लागतो म्हणून अशा आकर्षण शक्तीचे. ते पंढरपूर एक मधुसूदन सरस्वती नावाचे विद्वान, त्यांनी लिहिले एक श्लोक लिहिले, मायात पंथा प्रतिलिंगरत्या दिगंबरा कोपितमाल नील विन्यस्त हस्तोपी नितंब बिंबे धूता समाकर्षती चित्तवृत्ती. ते म्हणतात तुम्हाला सगळीकडे जायचं ते जा बाबा, ते पंढरपूरच्या साईडला जाऊ ना. मायात पंथापती भीमरत्ने म्हणजे का बाबा, तिथे एक चोर आहे म्हणे, दिगंबर हा कोपितमाल ना, काळा आहे म्हणे, चोर आहे. त्याच्या हातात काही नाही, त्याच्या पायात काही नाही, सरळ उभं राहिलेलं आहे. पण ते ज्याने त्याला पाहिलं त्याची चित्तवृत्ती घेऊन जाते. म्हणून तुकाराम महाराजचा का बघाय, पंढरीचे भूत मोठी आल्या गेल्या झडपी वाटे.
तेथे ना जाऊ नका कोणी, गेले नाही आले परत. पंढरीचं भूते म्हणे जळ बहु खेचरीचे रान, जाता वेळे होई, तुका पंढरीशी गेला पुन्हा जन्मा नाही. असं तो परमात्मा आहे. वेगवेगळी रूप धारण करतो. सकाळी बाळ रूप वेगळं असतं, दुपारी वेगळं रूप असतं, संध्याकाळी रूप वेगळं असतं. आणि आपण वारकरी म्हणून त्या श्रद्धेने प्रेमात गेलो तर तो काय म्हणे डोळा. आणि त्याचा एक स्वभाव आहे, काय आहे, अभिमान नाही तुका म्हणे त्याशी नेदी आणि त्याशी करू दे. त्याला स्वतःला अभिमान नाही, आणि आपल्या भक्ताला तो अभिमान करू दे. त्याला स्वतःला अभिमान नाही, देहाचा अभिमान नाही, भक्ताचा अभिमान त्याला सहन होत नाही. तिळ मात्र जरी आपल्या भक्ताला झाला, हा भक्ताला झालेला अभिमान देवाला सहन होतो, तो उलट फुगवतो त्याला, फुटू द्यायला होतं. पण भक्ताचा अभिमान देव लगेच दूर करतो. बघा तुम्ही, हे चांगले लोक आहेत ना, त्यांना लगेच समजा. माझ्यासारखं आहे, रेल्वेत जाताना नाही एखाद्या दिवशी वेळ मिळाला तिकीट काढायला नाही जमलं, चला आजच्या दिवस काय होतंय, नेमका पकडला जातो. म्हणजे असं होतं. आपल्याला कुठलाही अभिमान भक्ताला सहन होत नाही. तर मामांनी गोष्ट सांगितली, आपण ते नेहमीच ऐकतो. त्या गरुडाला अभिमान झाला, चक्राला अभिमान झाला, आणि सत्यवामेला अभिमान रूपाचा झाला. गरुडाला अभिमान शक्तीचा झाला. म्हणून भगवंतानी काय केलं, प्रेरणा केली हनुमंतरायला. हनुमंतराय द्वापार युगात, द्वापार युगात म्हणजे कृष्ण अवताराच्या वेळेस, हनुमंतराय त्रेतायुगातले राम अवतारात, आणि ते आले द्वारकेत. भगवंतानी प्रेरणा केली. आणि जी बलराम दादाची बाग होती, त्या बागेमध्ये हनुमंतराय आले, फळं फुळं खायला लागले, झाड हलवायची. त्या सेवकाला दरडावलं, तो सेवक सांगत आला कोणतरी वानर आलेला आहे, तो फळं खातोय. कोणाची बाग आहे असं म्हटलं की त्यांनी सांगितले बलराम दादाची बाग आहे. हनुमंतराय म्हणले बलराम मला माहित नाही, मला राम माहिती, मी फक्त रामाला जाणतो. कृष्णाचे भाऊ बलराम, कृष्ण विष्णू मला काय माहिती. मग ते गरुडाला भगवंताने सांगितलं, गरुडा कोण वानर आलाय म्हणतात, आणि तो दाखवतोय सगळ्यांना, तेवढं तू जा आणि त्या वानराला घेऊन ये माझ्या, त्याला शिक्षा कर. गरुडाने सांगितलं देवा एवढं हलकं काम मला सांगता, कोणालाही सांगा दुसरं, वानराला आणायला मला सांगता तुम्ही, मी तुमचं वाहन आहे. आता जा, आता काय कोणी नाही दुसरं. गरुड गेला थाटामध्ये, काय रे वानरा, कुठून आला तू. की बलराम दादाची बाग आहे. तो म्हणला बलराम दादा वगैरे काय नाही, मी फक्त राम जाण नाही, कृष्णाचे भाऊ, कृष्णाची नगरी आहे, कृष्ण वगैरे मला काय माहिती, मी तुला शिक्षा करीन, दंड करीन. दंड करण्याकरता मग गरुडाजवळ बोलवलं, एक थोबाडीत मारली, तर गरुड सगळं भगवंताजवळ जाऊन पडलं. भगवंताला म्हणला मारायचंच होतं तर तुम्ही मारायचं, त्या वानराच्या हातून कशाला मारायला. भगवान म्हणते सोनाराच्या हातून कान टोचायला. मग मी नाही आणू शकत, म्हणजे त्याला जाऊन सांग, बलराम दादा नाही, रामाने तुला बोलवले, रामप्रभूच्या भेटीला चालायचं. म्हणजे परत तसं काय करणार नाही ना तो, नाही रामाचं नाव घे म्हणे, लगेच आले. गेले म्हणे, गेल्यानंतर रामाने तुम्हाला बोलवलं म्हणे, इकडेच निघाले. इकडे सत्यभामेला सांगितलं तो बलराम हनुमंत आलाय, आणि त्याला फक्त राम रूपात दर्शन पाहिजे असतं, कृष्ण चालत नाही तिथं. आता मी कोण होणार आहे, राम, तुला कोणी व्हायचंय, सीता. म्हणजे सीता, मी काय सीता, मग सीतेसारखीच आहे ना, मी तुमची अर्धांगिनी आहे, लवकर तयार होऊन येईल सीतेसारखी. गेल्या सत्यभामा, सगळं केलं, सगळं तयार वगैरे झाले. नारद महर्षीने तिथे आले. नारद महर्षी तुम्ही कृतयुगात पण त्रेतायुगात पण होते, द्वापरयुगात पण आहात, तर त्रेतायुगामध्ये तुम्ही सीतेला पाहिले, हो, मी सीतेसारखी दिसते का आता, कारण ते राम झालेले आहेत म्हणे तिथे. मला खरं सांगा तुम्हाला वाईट वाटेल म्हणे, सीतेची दाशी सुद्धा तुम्ही शोभत नाही. अभिमान रूपाचा गेला. मग रुक्मिणीला सांगितलं लवकर लवकर, तो हनुमंत यायच्या आत होऊन या तयार. रुक्मिणी तर जशी तशी चिवून बस, झाला भीम की आपण रामेश्वर. ती रुक्मिणी लगेच सीतेसारखी, कारण तिला अभिमान नाही रूपाचा. मग कशा करत सांगितलं, अभिमान नुरे, आपल्या भक्ताचा अभिमान दूर करणारा हा देव आहे. कोड अवघ्याची पुरे, म्हणजे आपल्या सगळ्या इच्छा पूर्ण करणारा. इच्छा म्हणजे काय, भक्ताची इच्छा काय, त्या माझी असा विद्येची चाड, तरी त्याची पूर्वी कोड, सेवा म्हणती तरी आड, प्रेम सोय, आहे की नाही. हे सगळं प्रेम भगवान परमात्मा आपल्या भक्तांना देतात. आणि म्हणून तुका म्हणे डोळा विठोबैसला सावळा, याच्याकरता काय केलं पाहिजे, होय होय वारकरी, पाये पायरी वारकरी आपण झालं पाहिजे. पवित्र अशी तुळशीची माळ आपल्या गळ्यात घातली पाहिजे. भगवंताचं नामस्मरण चिंतन केलं पाहिजे. पंढरपूरला जाऊन भगवान परमात्मा पाहायला पाहिजे. पंढरपूरला नाही आपल्याला जाता आलं तरी मनाने आपण पंढरीचं चिंतन केलं तर भगवान सर्वत्रच आहे. इथं सुद्धा आपल्याला भगवान परमात्म्याचा अनुभव आल्याशिवाय राहणार नाही. थोडीशी वेळ जास्त झाली.
कारण आमच्याकडे श्रोते खूप खास खास आलेले आहेत, लांबून आले, अमरावतीहून श्रोते आलेले आहेत. आणि म्हणून आपण आता या ठिकाणी थांबूया. श्रोत्यांचंही तुम्हाला सगळ्यांना दाखवतो. पुंडलिक वरधारी